नमस्कार। आज आपण टिफिनसाठी चटपटीत व मसालेदार बटाट्याची सुकी भाजी बनवूया। ह्या व्हिडिओत आपण बटाटे उकडण्याची परफेक्ट पद्धत कोणती ते बघूया। त्यामुळे बटाट्याच्या फोडी मॅश होणार नाही, भाजीचा लगदा होणार नाही। भाजी बघूनच तुम्हाला भूक लागेल। बटाट्याची सुकी भाजी बनवण्यासाठी अर्धा किलो बटाटे स्वच्छ धुवून घेतले आहे। प्रत्येक बटाट्याचे उभे 2 भाग करूया। कापलेले बटाटे कुकरच्या डब्यात ठेवले आहेत। कुकरच्या तळाला लिंबाची फोड, त्यावर जाळी। आता पाणी ओतूया। जाळीवर डबा, डब्यात पाणी घालू नये। ह्यामुळे बटाटे छान उकडतात, त्यात जास्तीचे पाणी राहत नाही। मीडियम फ्लेमवर 3 शिट्या करून घेऊया। 3 शिट्या झाल्या आहेत। गॅस बंद करूया। कुकर थंड होण्यासाठी ठेवूया। प्रेशर आपोआप निघून गेले आहे। ह्या पद्धतीने बटाटे उकडल्यामुळे भाजी ओलसर होत नाही, चिकट होत नाही। बटाटे शिजले आहेत। हे थंड होण्यासाठी ठेवूया। थंड झालेल्या बटाट्यावरची साल काढून टाकूया। बटाटे थंड झाल्यावरच साल काढावी व फोडी कराव्या। आता ह्याच्या मोठ्या आकारात फोडी करूया। ह्याआधी टिफिनसाठी बटाट्याच्या भाजीचे 2 व्हिडिओ अपलोड केले आहेत। त्यांची लिंक वर आय बटनमध्ये व खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। बटाट्याच्या फोडी करून घेतल्या आहेत। आता कढईत 3 मोठे चमचे तेल गरम करूया। मोहरी अर्धा छोटा चमचा, जिरे 1 छोटा चमचा। मोहरी व जिरे तडतडल्यावर बारीक कापलेल्या 2 हिरव्या मिरच्या। हिरव्या मिरचीचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार घ्या। बारीक कापलेले आले 1 इंच। बारीक कापलेल्या 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या। चिमूटभर हिंग परतून घेऊया। ही बटाट्याची भाजी फक्त 10 मिनिटात होते, त्यामुळे ही टिफिनसाठी ताटात साईड डिश म्हणून बनवू शकता। हे परतले आहे। आता बारीक कापलेले 2 कांदे। कांदे सोनेरी रंगावर मऊसूत परतून घेऊया। हे मऊसूत परतले आहे। हळद अर्धा छोटा चमचा, काश्मीरी लाल तिखट 1 छोटा चमचा मिक्स करूया। बारीक कापलेले 2 टोमॅटो, चवीनुसार मीठ। इथे आपण भाजीला जेवढे मीठ पाहिजे तेवढे घातले आहे। मिठामुळे टोमॅटो पटकन मऊसूत होतात। गॅसची फ्लेम लो आहे। टोमॅटो मऊसूत परतले आहे। आता धने पावडर 1 छोटा चमचा, जिरे पावडर अर्धा छोटा चमचा, काळं मीठ पाव छोटा चमचा, चाट मसाला अर्धा छोटा चमचा, गरम मसाला पाव छोटा चमचा। फ्रेंड्स, चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळतील। व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका। उकडलेल्या बटाट्याच्या फोडी। चटपटीत मसाल्यांमुळे ही भाजी खायला खूप छान लागते। स्वच्छ धुतलेली कोथिंबीर। हे 2-3 मिनिटे परतून घेऊया। चाट मसाल्याने भाजी चटपटीत होते। मसाले बटाट्यांच्या फोडीला व्यवस्थित कोट झाले आहेत। मसाल्यांचा फ्लेवर बटाट्याच्या फोडीत उतरला आहे। बटाट्याची भाजी छान परतली आहे। बटाट्याची सुकी भाजी तयार आहे। ही भाजी पुरी, चपाती, पराठा किंवा वरण भाताबरोबर खाऊ शकता। मुलांच्या टिफिनला दिली तर तेही चटपटीत असल्यामुळे आवडीने खातील। ही इतकी टेस्टी होते की तुम्ही पाहुण्यांसाठीही बनवू शकता। तयार आहे चटपटीत बटाट्याची सुकी भाजी। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। बघत रहा शांभवीज किचन। धन्यवाद।